यशस्विनीची आशा, शिकू नव्याने आत्मशक्तीची भाषा, शिकू नव्याने आत्मशक्तीची भाषा, आपण साऱ्या यशस्विनीची आशा। खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे, संस्थापिका यशस्विनी सामाजिक अभियान व मुख्य समन्वयक सुरेखाताई ठाकरे यांच्या माध्यमातून मी निशा टिपरे अकोला जिल्हा समन्वयक म्हणून काम करत आहे। मी आज उज्ज्वल महिला बचत गटाने सुरू केलेल्या व्यवसायाची माहिती घेऊन त्यांना यशस्विनी सामाजिक अभियानाकडून मार्केटिंग कसे उपलब्ध होईल व इतर मार्गदर्शन करणार आहे। त्यांचा या व्यवसायाला कशी सुरुवात झालेली आहे ते आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ताई, तुम्ही चकल्यांचं जे बनवता त्याची रेसिपी सांगा मला। हा व्यवसाय तुम्ही कधीपासून सुरू केला? मी 5-6 वर्ष झाले सुरू केला। तर चकल्या याच्यासाठी निवडल्या मी की हा आपला महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आणि याच्यात सगळ्या आपल्या डाळी तांदूळ हा मुलांना खायसाठी पण पौष्टिक आहे आणि हे सहज आपल्या घरात शेतकऱ्याच्या घरात उपलब्ध असतात तांदूळ वगैरे। तर याच्यामध्ये चना डाळ असते, प्रत्येकाकडे अवेलेबल असते आणि मूग डाळ ज्वारी गहू हे पण सगळ्यांच्या घरात असतं। तर महिलांना हे येतही आणि प्रत्येक आपला दिवाळीत हा पदार्थ म्हणजे मुख्य असतो। पण माझं असं म्हणणं होतं की जसं आपण कुरकुरे हे खातो कॉम्प्युटर घेऊन, तशी आपली चकली आपल्या मुलांनी खाल्ली पाहिजे, आपले पदार्थ मार्केटमध्ये दिसले पाहिजे। या हेतूने मी चकली सुरू केली आणि ती 12 महिने चालवायची, हा माझा उद्देश होता। तर हे मी सुरू केलं, पण आता इतका मोठा झाला तर आम्हाला रोजची 20 ते 25 किलो चकली लागते। आणि आणखी काय काय बनवता तुम्ही याच्यामध्ये? चिवडा, खस्ता, शंकरपाळे, चकली पूर्ण दिवाळीचे फराळाचे आयटम आणि मग मेथीचे लाडू हिवाळ्यात, डिंकाचे लाडू आणि परत उडदाचे पण लाडू आणि हे सगळे साजूक तुपात देतो। आणि तुम्हाला ही कल्पना कशी काय सुचली की आपल्या बचत गटाला हेच आपण हे करू, हाच व्यवसाय करायचा, दुसरा व्यवसाय का नाही तुमच्या डोक्यामध्ये? आपण जे बाहेरून आणतो ते आरोग्याला घातक आहे, म्हणजे दुसऱ्यावर विश्वास ठेवून आपण आणतो, पण काही जण त्याच्यात खराब माल वापरतात किंवा खराब तेल वापरतात किंवा आपण चांगल्या तुपाचं, आता काही कस्टमर आहेत की चांगलं द्या, पैसे किती घ्या पण चांगलं द्या। तर मग हे तुम्ही आम्ही सुरू केलं की नाही आपण हे घरी करू आणि आपल्याला चव आहे, आपण चविष्ट देऊ शकतो या उद्देशाने मग इतर लोकांचं चव नसताना आपण पैसे देऊन घेतो, तर मग आपण चविष्ट कमी पैशात देऊ शकतो या उद्देशाने मी सुरू केलं आणि 2 पैसे आपण कमवू शकतो। आपले स्वतःची जी मिळकत असते त्याला एक वेगळी किंमत असते, कोणाकडे हात पसरवण्यापेक्षा आपण कोणाला 10 पैसे देऊ शकतो याचा आनंद जास्त आहे। अशा तुम्ही किती महिलांना काम देऊ शकता? आज तुमच्याकडे जर एवढा मोठा व्यवसाय आहे तर तुम्ही याच्या माध्यमातून किती रोजगार देऊ शकाल? किती 7 ते 8 महिलांना मी काम देऊ शकतो। छान आहे, तुमचे उत्पादन पण छान आहे आणि सगळं तुमचं काम पण, तुमचं पॅकिंग, तुमची स्वच्छता सगळं म्हणजे पाहून मला खूप समाधान झालंय की आमच्या यशस्विनी सोबत असे महिला जर जोडल्यात तर खासदार आज सुप्रियाताईंचं जे स्वप्न आहे ते साकार होईल। आणि आता तुम्हाला पण जर ट्रेनिंग वगैरे लागलं तर बारामतीला त्या ट्रेनिंगची व्यवस्था पण करतील, पॅकिंग कसं करायचं, कारण आज महिलांना माहिती नाही, माल तयार खूप करतात पण मार्केटमध्ये तुमचा कसाही माल चालत नाही, त्याला कसं आहे की पॅकिंग लागतं, त्याची क्वालिटी पाहिल्या जातं, त्याच्यातले कंटेंट्स काय आहेत काय नाही, आतापर्यंत ही सगळी व्यवस्था त्यांनी आता बारामतीला केलेली आहे। आपण साऱ्या यशस्विनीची आशा, आपण साऱ्या यशस्विनीची आशा, आपण साऱ्या यशस्विनीची आशा।